Today we shall learn truth table. ट्रूथ टेबल म्हणजे काय? ट्रूथ टेबल म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूचं कलेक्शन असतो. कलेक्शन ऑफ ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज इज कॉल्ड ट्रूथ टेबल. आता ट्रूथ व्हॅल्यूच्या बाबतीत एकदम पहिल्या दिवशी शिकवलं आहे की प्रत्येक स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू असते. म्हणून कंपाऊंड सेंटेन्स स्टेटमेंट जे शिकलो आपण 5 प्रकारचे कंपाऊंड स्टेटमेंट, निगेशन, डिसजंक्शन, कंजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन, या 5 प्रकारच्या कंपाऊंड स्टेटमेंट प्रत्येक स्टेटमेंटचं त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते. म्हणून कंपाऊंड स्टेटमेंट असो की साधा स्टेटमेंट असो त्याची ट्रूथ व्हॅल्यू जरूर राहील. आता आज आपण कंपाऊंड स्टेटमेंट जे मेन आहेत त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या बाबतीत चर्चा करू. नाव फर्स्ट इज ट्रूथ टेबल फॉर निगेशन. याचा अर्थ पहिले सांगतो. ट्रूथ टेबल म्हणजे टेबल कन्सिस्टिंग ऑल पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज. आता एक एक्झाम्पल पहिले घेतो आणि त्याच्यात तुम्हाला समजून देतो. 5 इज ॲन ऑड नंबर. याचा निगेटिव्ह स्टेटमेंट होते 5 इज नॉट ऑड नंबर. आता याच्या ट्रूथ व्हॅल्यूच्या बाबतीत जर मी विचार केला तर याची ट्रूथ व्हॅल्यू बनते ट्रू आणि या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू बनते 5 इज नॉट ऑड नंबर. याचा अर्थ होते 5 इज इवन नंबर. तर हे 5 दिस सेंटेन्स इज फॉल्स. म्हणून या एक्झाम्पलमध्ये पी एखादा स्टेटमेंट आहे. याच्यासारखे अनेक एक्झाम्पल घेता येईल. जर एखाद्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू असली तर त्याच्याच निगेटिव्ह सेंटेन्सची, त्याच्याच निगेशनची -p सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू जरूर फॉल्स आहे. आता एक छोटासा एक्झाम्पल याच्यात दुरुस्ती करून देतो मी थोडासा. आता उलट लिहितो. 5 इज इवन नंबर. याचा निगेटिव्ह बनवतो. इथंच थोडंसं करेक्शन केलं आहे. 5 इज इवन नंबर याने मानतो पी. तर याचा निगेटिव्ह सेंटेन्स असं बनते 5 इज नॉट इवन नंबर. नाव कन्क्लूड द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ दी स्टेटमेंट्स. दोन्ही स्टेटमेंट. तर याचा ट्रूथ व्हॅल्यू आहे फॉल्स आणि 5 इज नॉट इवन नंबर याचा अर्थ बनते 5 इज ऑड नंबर. हे बनते ट्रू. म्हणून एखाद्या स्टेटमेंटची असे अनेक उदाहरण राहील. हे एकच उदाहरण नाही आहे. तर एक स्टेटमेंट जर फॉल्स असतील, जर पी नावाचा स्टेटमेंट फॉल्स असतील तर त्याचा निगेटिव्ह स्टेटमेंट ट्रू नाही. तर अशा पद्धतीनं एक छोटासा टेबल तयार करतो आणि हे सर्व प्रकारचे उदाहरण जे आहे ते तुमच्या या टेबलमध्ये त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज मी लिहिले आहे. जर स्टेटमेंट ट्रू असतील तर त्याचं निगेशन फॉल्स राहील आणि जर स्टेटमेंट फॉल्स असतील तर त्याचं निगेशन ट्रू राहील. या निगेशनच्या हे टेबल जे बनवलं आहे याच्यात हजारो एक्झाम्पलचे ट्रूथ व्हॅल्यूज लिहिले आहे. जर स्टेटमेंट पी ट्रू असतील तर त्याचा निगेटिव्ह सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स राहील. लक्षात ठेवा. हेच मी इथं या वाक्यात लिहिलं आहे. इफ अ स्टेटमेंट पी इज ट्रू देन इट्स निगेशन इज फॉल्स. आणि दुसऱ्या सेंटेन्समध्ये या दुसऱ्या लाईनमध्ये सुद्धा हजारो एक्झाम्पल्स आहेत. सो जर पी स्टेटमेंट फॉल्स राहील तर त्याचा निगेटिव्ह सेंटेन्स ट्रू राहील. हे या वाक्यात लिहिलं आहे. इफ अ स्टेटमेंट इज फॉल्स देन इट्स निगेशन इज ट्रू. असं थोडक्यात लक्षात ठेवता येईल. ट्रूचा उलटा फॉल्स आणि फॉल्सचा उलटा ट्रू. आता दुसरा कंपाऊंड स्टेटमेंट घेतो डिसजंक्शन. याचा अर्थ होते PRQ. PQ दोन छोटे स्टेटमेंट्स आहे आणि R कनेक्टिव्ह आहे. तर ऐका, पहिले आपण काही उदाहरण घेऊ आणि त्याच्यात तुम्हाला
और डिसजंक्शनच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा काय डेव्हलप होतात, कशा बनतात, तर प्रत्येक उदाहरणात अलग अलग राहील ट्रूथ व्हॅल्यू, परंतु एका स्टेटमेंटची एकच ट्रूथ व्हॅल्यू असते, आयदर ट्रू ऑर फॉल्स. कंपाऊंड स्टेटमेंट असो की सिंपल स्टेटमेंट असो. ऐका, एखादा एक्झाम्पल घेतो. आता पी आणि क्यू छोटे छोटे स्टेटमेंट्स आहेत. समजा एखादी एक्झाम आहे आणि त्या एक्झाममध्ये जसं एक सेक्शन फर्स्ट क्वेश्चन आहे आणि आर पी क्वेश्चन आहे, पीला मी फर्स्ट क्वेश्चन बोलतो, ओके, आणि दुसरा वाला क्वेश्चन आहे क्यू आणि मधात आहे आर. तर तुमची हे ट्रू हे 10 मार्काची टेस्ट आहे आणि आर प्रश्न आहे, एक तर हे सोडवा नाही तर हे सोडवा. तर हे पी आर क्यू असं बनणार आहे नंतर. तर तुम्ही कोणतंही एक सोडवा. 10 मार्काची टेस्ट आहे आणि मधात आपल्या स्टेप वाईज मार्क नाही आहे. पूर्ण टोटल प्रॉब्लेम सोडवलं तर तुमचे 10 पैकी 10 भेटल. स्टेप वाईज मार्किंग आपण ठेवत नाही इथं समजा या टेस्टमध्ये. तर ऐका, जर 10 भेटले तर ट्रू बोलू आपण मार्क. 10 भेटल. जसं ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये एक तर पूर्ण मार्क भेटतात नाही तर 0 मार्क भेटते एका प्रश्नात. तशीच आपली ही टेस्ट आहे असं समजून चाला. तर 10 मार्क याच्यात भेटल, नाही तर हे सोडवलं तर याच्यात भेटल, नाही चुकीचं सोडवलं तर 0 भेटल. मधल्या स्टेपिंगचे मार्क आपण इथं देणार नाही. अशी ही टेस्ट. ऐका, चला प्रत्येकजण सोडवणं चालू करा आणि मला पेपर सबमिट कर जा. तर पहा काही पेपर मला कोणते मिळाले. काही मुलांनी पहिला प्रश्न हे जे आहे हे करेक्ट सोडवलं तर मी 10 पैकी 10 दिले. 10च्या ऐवजी टी मार्क देतो. जर 10 भेटले तर ट्रू मार्क बोलीन आणि 0 भेटले तर एफ मार्क बोलीन. असे सिम्बॉल आपण कन्वर्ट करून घेऊ. आता जर वेळ असलं, त्या एका पोराची टेस्ट चालू आहे, त्यांनी पहिला प्रश्न एकदम करेक्ट सोडवलं, मी त्याला 10 देऊन टाकले, तर 10च्या ऐवजी लिहिताना टी लिहितो. दुसरे त्याला वेळ मिळाला, आता वेळ संपायचा आहे, तर हुशार मुलं सेकंड ऑप्शनसुद्धा आरसुद्धा सोडवतात. त्यांनी दुसरंही सोडवलं आणि तो सुद्धा करेक्ट झाला, म्हणून त्याच्यातसुद्धा टी मार्क मिळाले. पुरे 10 पैकी 10 मिळाले. परंतु आता टोटल मार्क मला जे वर लिहा लागते, 10ची टेस्ट होती, तर मला पी आर क्यू मला टोटल मार्क 20 घेता येणार नाही. तर इथं मार्क फक्त टीच मिळणार, 10च मिळणार. दिस इज द व्हॅल्यू टोटल मार्क. दुसऱ्या पोराचा पेपर तपासलं, टेस्ट हीच होती, आपल्या क्रायटेरिया हेच होतं. तर दुसऱ्या पोराला पहिला प्रश्न एकदम करेक्ट सोडवला, तर 10 पैकी 10 मिळाले आणि त्याला मी टी मार्किंग देतो. टी मार्क ग्रेड सिस्टीम आहे, टी आणि एफ. तर त्याला सुद्धा वेळ मिळाला, त्यांनी दुसरं ट्राय केलं, तर दुसरं सोडवलं, बट ही फेल्स टू सॉल्व दॅट. तर त्याच्यात त्याला 0 भेटले. परंतु इथं टोटल मार्क लिहायचे आहे आपल्याला, तर टोटल मार्क इज टी ओनली. त्याला 10 पूर्ण मिळाले. तिसरं ऑप्शन, आता तिसरा पेपर मी तपासायला गेलो, तर एका पोरानं मग पहिलंही सोडवलं, पण पहिलं तो चुकलं, त्याचा प्रॉब्लेम चुकल्यामुळे त्याला फेल मार्क मिळाले, म्हणजे 0 मिळाले. आणि मग त्याला कळलं होतं, म्हणून त्यांनी दुसरंसुद्धा सोडवलं. दुसरा प्रश्नाचं नाव आहे क्यू. तर दुसरा प्रश्न एकदम करेक्ट निघाला त्याचा, तर त्याला टी मार्क देतो. तर मार्क तर टोटल मिळणार आहे, पी आर क्यू असं सोडवायची पद्धत आहे ज्या. तर टोटल मार्क इज टी, त्याला 10 मिळणार आहे. हे 0 आहे, हे 10 आहे. टोटल मार्क, टोटल म्हणजे एकच प्रश्नाचं काउंट करायचं आहे आपल्याला. आता एक चौथ्या प्रकारचा प्रश्नही, हे पेपरही मी तपासायला गेलो, त्याच्यात त्या पोराचे पहिल्या प्रश्नाचंही 0 मार्क मिळाले आणि दुसरंही प्रश्न चुकलं, त्याच्यातही 0 मार्क मिळाले. तर मी सहज बोलू शकतो, त्याला टोटल मार्क म्हणजेच टोटल जे देणार आहे ते 10 पैकी 0 द्या, एफ मार्क द्या. ठीक आहे. तर अशी ही सिस्टीम आहे.
याच्यावर काही पेपर किती पेपर तपासले हजारो, तर या 4 कॅटेगरीमधूनच कोणतं ना कोणतं पेपर तुम्हाला सापडणार आहे. हजारो पेपर येतात आमच्याकडे, तर सर्व पेपर या 4 कॅटेगरी कोणती एक कॅटेगरीमध्ये तो पेपर राहील. अगेन सी, तर हे त्याचा झाला फॉर्म्युला कोणाचा, PRQ. तर अशा वेळेला आपण एवढ्या साऱ्या व्हॅल्यू लिहिल्या. द कलेक्शन ऑफ ऑल व्हॅल्यूज इज कॉल्ड ट्रूथ टेबल. ट्रूथ व्हॅल्यूजचं कलेक्शन आहे. तर एका स्टेटमेंटसाठी एकच काम करण, एका पोराच्या पेपरसाठी एकच काम करण. आता याला लक्षात कसं ठेवायचं ऐका. आता एक लक्षात ठेवण्याची छोटीशी ट्रिक असते. खूप साऱ्या ट्रिक्स असतात. त्यापैकी ऑड मॅन म्हणजे पाठ करायचं किंवा लक्षात ठेवायचं हे सोपं जाते. ऑड मॅनचा मतलब समजा पूर्ण वर्गात एखादा अंग्रेज बसला आहे आणि आपण सर्व इंडियन बसलो आहोत, तर माझं लक्ष दरवेळेला त्या अंग्रेजकडे जाते, त्याला म्हणतात ऑड मॅन. तर ऑड मॅन लक्षात ठेवणं खूप बरं चांगलं हे राहते. तर या गर्दीमध्ये पहा, तर ऑड मॅन इज धिस फेलो. ऑड मॅन इज धिस फेलो. तर तुम्ही हे सर्व 4ही गोष्टी लक्षात न ठेवता हे लक्षात ठेवलं तरी चालते. मग हे बाकीचे तर ट्रू उलटे राहतेच, याचं उलटच होईल की नाही. तर हे फॉर्म्युला म्हणून मी लिहून देतो. तर व्हॉट इज दिस फॉर्म्युला, PRQ इज F. PRQ म्हणजे डिसजंक्शन इज फॉल्स इफ अँड ओनली या दोघांच्या ट्रूथ व्हॅल्यूज फॉल्स पाहिजे. या दोघांच्या इंडिव्हिज्युअल ट्रूथ व्हॅल्यूज जर फॉल्स असले तर डिसजंक्शनची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे. हेच मी या वाक्यात लिहून दिलं आहे. जे ऑड मॅन आहे अंग्रेजवाला, तो या सेंटेन्समध्ये मी नोंदवला आहे. पहा, डिसजंक्शन इज फॉल्स इफ अँड ओनली बोथ ऑफ इट्स डिसजंक्ट. डिसजंक्ट्स म्हणजे P आणि Q याचे जे घटक आहेत ना, यांना म्हणतात आर फॉल्स. P इज फॉल्स, Q इज फॉल्स. तर PRQ इज फॉल्स. आता तिसरं स्टेटमेंट आहे कंजंक्शन. त्याच्या ट्रूथ टेबलच्या बाबतीत चर्चा करू. P and Q. P and Q. पहिले काही उदाहरण आहे का, मग हे सर्व समजून आपल्याला. P and Qच्या ट्रूथ व्हॅल्यूज कशा डेव्हलप होतात ते आहे का. आता तुम्हाला 12वी नंतर सिनियर कॉलेजमध्ये अशी सिस्टीम राहणार. कोणताही समजा फिजिक्सचा पेपर घेतलं तर थिअरीचा एक पेपर होते आणि प्रॅक्टिकलसुद्धा होते. थिअरी समजा 70 मार्काची आहे आणि प्रॅक्टिकल 30 मार्काचा आहे. टोटल ऑफकोर्स 100 आहे. 100पैकी 35 लागल. परंतु ते सिनियर कॉलेजची सिस्टीम अशी आहे की याच्यातही इंडिव्हिज्युअल पास व्हावं लागल आणि याच्यातही इंडिव्हिज्युअल पास व्हावं लागल. एखादंही तुम्ही जर फेल झाले तर त्या सब्जेक्टमध्ये 35-50 मार्क असूनही फेल होणार आहे. ऐकून घ्या, हे याच्यातही इंडिव्हिज्युअल पास व्हावं लागल थिअरीमध्ये आणि प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा पासिंग मार्क पाहिजेच. ते असतेच म्हणा, परंतु असं हे आपला क्रायटेरिया असतो. या दोन्हीमध्ये अलग अलग पास व्हावं लागल तरच टोटल तर ऑफकोर्स 100पैकी येणार आहे, मार्क काउंट होणार आहे. परंतु अलग अलग तुम्ही पास असले तर त्या विषयात तुम्ही पास होणार. नाहीतर या विषयात तुम्ही एखादंही फेल असले तर तुम्हाला हे या विषयात तुम्हाला फेल डिक्लेअर होईल. तर या सिस्टीमला आपण हे थोडंसं डेव्हलप करतो. थिअरी अँड प्रॅक्टिकल हे दोन्ही मिळून 100 मार्काचा आपला फिजिक्सचा पेपर होईल. अँड आला आहे ना, म्हणून मी अँड घेतलं इथं. ऐका, पाससाठी T मार्क घेऊ. आपण सिम्बॉलिकल ग्रेड सिस्टीमनं पास करून राहिलो आणि फेलसाठी F मार्क यामुळे इकडे मग एक पेपर किंवा माझा व्हॅल्युएशन सुरू झाला आहे. ओके, तर एका स्टुडंटचा पेपर पाहिला फिजिक्सचा, तर त्याच्यात थिअरी P म्हणजे थिअरी समजा, P म्हणजे थिअरी, Q म्हणजे प्रॅक्टिकल. थिअरी अँड प्रॅक्टिकल असं मिळून आपलं हे टोटल पेपर मार्क मिळणार आहे. तर थिअरीमध्ये एक स्टुडंट पास झाला, पाससाठी T ग्रेड आणि फेलसाठी F ग्रेड. तर तो स्टुडंट याच्यात पास झाला आणि प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा पास झाला.
याच्यातही पासिंग मार्क आहे, याच्यातही पासिंग मार्क आहे. याला पी बोलू, याला क्यू बोलू. प्रॅक्टिकल तो बोला दोघांमध्ये पासिंग आहे म्हणून टोटल जे 100 पैकी येणार आहे, टोटल जे येणार आहे 100 पैकी नक्कीच पास होईल. आता दुसरा पेपर तपासला दुसऱ्या स्टुडंटचा. त्याच्यात मला असं आढळलं की पहिल्या थिअरीमध्ये पास झाला, थिअरीमध्ये पास झाला, पण प्रॅक्टिकलच्या दिवशी समजा तो आजार पडला होता, प्रॅक्टिकलच दिलं नाही. तसं तर प्रॅक्टिकलमध्ये सहसा पास करतेच, परंतु त्याने आजार असल्यामुळे तो आलाच नाही आणि तो ॲब्सेंट असल्यामुळे प्रॅक्टिकलमध्ये फेल झाला. तर अशा वेळेला मग आपली जे क्रायटेरिया आहे दोन्हीमध्ये अलग अलग पास व्हावं लागलं, म्हणून तो टोटल विषयात थिअरी अँड प्रॅक्टिकल दोन्ही मिळून फिजिक्स बनते आपलं, तर याच्यात तो फेल डिक्लेअर होईल. तिसऱ्या स्टुडंटचं ऑब्झर्वेशन असं झाला, थिअरी असे खूप सारे मिळाले मला, थिअरीमध्ये फेल झाला आणि प्रॅक्टिकलमध्ये जनरली पास होतेच म्हणून तो पास झाला. तर आपल्याला तर अलग अलग पासिंग पाहिजे, थिअरी अँड प्रॅक्टिकल. तर हे दोन्ही अलग अलग पासिंग नसल्यामुळे हे दोन्हीमध्ये पास असेल तरच इथं पास डिक्लेअर करा. एकातही फेल असेल तर फेल डिक्लेअर होईल. चौथा प्रकार, आता एक पेपर असंही सापडलं एकदम मंद बुद्धी होतं, याच्यातही फेल आणि याच्यातही फेल, याच्यातही फेल याच्यातही फेल, दोन्हीमध्ये फेल असल्यामुळे थिअरी अँड प्रॅक्टिकल अँड आहे ना, तर नक्कीच तो फेल होईल. तर अशा पद्धतीने मला सर्व पूर्ण वर्गाचे जे व्हॅल्युएशन निघाला, काही मुलांचा हे व्हॅल्युएशन निघाला, काही मुलांचं हे इव्हॅल्युएशन झाला, तर अशा पद्धतीनं काही काही पूर्ण वर्ग आपल्याला कोणत्या ना कोणत्या क्रायटेरियामध्ये एक एक स्टुडंट बसतेच याच्यात. तर हे झाला तुमचा पी अँड क्यू याची ट्रूथ व्हॅल्यूजचा टेबल. ऑल कलेक्शन ट्रूथ व्हॅल्यूज इज रिटन हिअर. ओके, पण याला लक्षात कसं ठेवायचं तेच मागच्या वेळेचं आपलं अंग्रेज. हे चारही न लक्षात ठेवता तुम्ही फक्त या क्रायटेरियाने लक्षात ठेवलं तरी चालते, बाकी आपण अपोजिट करून टाकू. तर पी अँड क्यू ट्रू असते, तरी तुम्ही लिहिला आहे ऐका, या रूलमध्ये हीच गोष्ट लिहिली आहे जो अंग्रेजवाली आहे, ऑड मॅन. तर पी अँड क्यू इज ट्रू, पी अँड क्यू इज ट्रू इफ अँड ओनली इफ बोथ ऑफ इट्स कंजंक्ट्स, कंजंक्ट्स म्हणजे या स्टेटमेंटचे तुकडे पी क्यू आर ट्रू. पी अँड क्यू ट्रू आहे. जर पी आणि क्यू ट्रू असेल तर हे कंजंक्शन पी अँड क्यू इज ऑल्सो ट्रू. सेम थिंग इज रिटन हिअर. बस. आता चौथा स्टेटमेंट आहे कंपाऊंड इम्प्लिकेशन. पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू हे एक विशेष स्टेटमेंट आहे आपल्यासाठी, स्पेशल स्टेटमेंट आहे मॅथमॅटिक्सचा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफचा अर्थ होते गिवन, देन हे गिवन झालं आपल्यासाठी लक्षात ठेवायचं दरवेळेला. अँड देन शो दॅट, हे शो दॅट म्हणजे रिझल्ट. आता ऐका, एखादा प्रॉब्लेम घेतो आणि तुम्हाला याच्या ट्रूथ व्हॅल्यूजच्या बाबतीत डिस्कस करतो. सो आता परीक्षा आपण देतोच, खूप वेळेला अनेक एक्झाम्पल्स येतात, खूप टाईम कधी कधी आपल्या परीक्षेत प्रिंटेड तो एक्झाम्पलसुद्धा रॉंग असते. ऐका, मी एक छोटा एक्झाम्पल घेतो, एक एक अलग अलग एक्झाम्पल घेत जातो आणि तुम्हाला सांगत जातो. आता प्रॉब्लेम परीक्षेचा आहे. ऐका, हे पूर्ण टोटल एक प्रश्न आहे. आपले सर्व प्रश्न या स्वरूपाचे असतात. मी म्हटलं आहे हे क्वांटिटी गिवन राहील आणि हे तुमचं शो दॅट राहील. हीच भाषा आहे प्रॉब्लेमची. प्रॉब्लेममध्ये गिवन असणंही आवश्यक आहे, तर गिवन राहील. ठीक आहे, हे शो दॅट राहील. किंवा थोडंसं प्रॉब्लेम चेंज करतो. हे तुमचा दिलेला प्रॉब्लेम आहे आणि हे तुम्ही सॉल्व केलेला सॉल्व्ड सोल्युशन. हे बढिया फिट बसते एक्झाम्पल. ऐका, हे गिवन प्रॉब्लेम आहे. कोण? पी.
प्रॉब्लेम पेपरमध्ये दिला आहे आणि देन शो दॅट कुठं करणार आन्सर पेपरमध्ये. तर हे क्यू म्हणजे तुम्ही सॉल्व केलेलं सोल्युशन. ऐकलं का? हे पूर्ण प्रश्न झाला आपला. एक प्रश्न म्हणजे प्रॉब्लेम परीक्षेत आला म्हणजे झाला नाही झाला. हे गिवन आहे. हे गिवनसाठीच हे अक्षर असते इफ. तर गिवन प्रॉब्लेम आणि हे तुम्ही सॉल्व केलेलं सोल्युशन. करेक्ट असेल तर ट्रू मार्क द्यायचा ग्रेड सिस्टीम परत आणि रॉंग असेल तर फॉल्स मार्क द्यायचा, एफ मार्क द्यायचा, एफ ग्रेड द्यायचा. या सुरू करतो. आता पेपर सुरू झाला. तर दिलेला प्रॉब्लेम तुमचा परीक्षेचा करेक्ट होता. दिलेला प्रॉब्लेम मी म्हटलं आहे ना, आपल्या पेपरमध्ये प्रॉब्लेम कधी कधी एखादा मिसप्रिंटिंग वर्ड असल्यामुळे तो रॉंगही होऊ शकते. मग त्यामुळे तुम्ही जे सोडवाल त्या व्हॅल्यूज तशाच चालत राहील आणि तो रॉंग होत जाईल. ते क्रायटेरिया घेऊन मी सांगत आहे. चला, हे आहे प्रॉब्लेम दिलेला अँड हे तुम्ही सॉल्व केलेला सोल्युशन. चला, दिलेला प्रॉब्लेम करेक्ट होता परीक्षेत. चला एक उदाहरण घेऊ. परीक्षेत करेक्ट होतं आणि तुम्ही जे सोडवलं ते सुद्धा करेक्ट सोडवलं. प्रॉब्लेमही करेक्ट होतं आणि तुम्ही जे सोडवलं तेही करेक्ट होतं. आता इथं टोटल मार्क द्यावा लागेल मला. हे टोटल सेट झाला आपला प्रॉब्लेम खतम. तर मला मार्क पूर्ण द्यास लागेल. दॅट इज टी मार्क. ग्रेड सिस्टीम आहे. टी म्हणजे करेक्ट अँड एफ म्हणजे फेल रॉंग. तर प्रॉब्लेमही करेक्ट, तुम्ही सोडवलं तेही करेक्ट, तर त्याचा मार्किंग सिस्टीम मी टी देतो. फुल मार्क द्यास लागेल. या दुसरी एक केस अशी सापडली. एक प्रॉब्लेम जो प्रॉब्लेम दिलेला करेक्ट होता. पण तुम्ही जे सॉल्व केलं तो रॉंग केलं. प्रॉब्लेम दिलेला करेक्ट होता, तुम्ही सोडवलेलं हे पहा, हे प्रॉब्लेम आहे गिवन, हे सॉल्व केलेलं आहे. तो तुम्ही जे सोडवलं रॉंग होतं. दिस इज द सेकंड केस. एखादा सेकंड प्रॉब्लेममध्ये सापडली. ठीक आहे. पण तुम्ही रॉंग सोडवलं तर मला तो टोटल मार्क देताना 0 रॉंगच द्यावं लागेल. तर एफ मार्क देईल. म्हटलं तुम्हाला हे सेकंड एखाद्या प्रॉब्लेममध्ये अशी केस सापडली आहे. आता तिसरा प्रॉब्लेम झाला सोडू समजा. तर एखाद्या प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेमच काहीतरी मिसप्रिंटिंग आहे, रॉंग आहे. परीक्षेचं पेपरमध्येच, क्वेश्चन पेपरमध्येच तो प्रॉब्लेम रॉंग आहे दिलेला. काहीतरी व्हॅल्यू रॉंग दिली आहे. ठीक आहे. आणि मग तरी तुम्हाला थोडी माहीत आहे रॉंग व्हॅल्यू आहे. तुम्ही सोडून घेतलं. ठीक आहे. तुम्ही रॉंग व्हॅल्यू आहे आणि तुम्ही सोडून घेतलं. काही हुशार मुलं असतात, तोच प्रॉब्लेम आपल्या पुस्तकातला आहे, तुम्ही सांगता बरोबर सर याची व्हॅल्यू अशी पाहिजे. तर तसा प्रॉब्लेम आला असं समजा. तर प्रॉब्लेम दिलेला रॉंग आहे, पण काही मुलांच्या लक्षात आला सर रॉंग आहे, प्रॉब्लेम तर रॉंग आहे. मग त्या मुलांनी ते व्हॅल्यू करेक्ट करूनच सोडवलं. काहून की रॉंग व्हॅल्यूला उत्तर येत नव्हतं. तर करेक्ट व्हॅल्यू पुट करून त्यांनी सॉल्व केलं. क्यू म्हणजे सॉल्व केलं, सॉल्व अगदी करेक्ट केलं. तर मला तर 100% मार्क द्यास लागला. तारीफ करा, बेनिफिट बोनस मार्कसुद्धा द्यावा लागला. तर मी मार्क देईन टी. एक प्रश्न आणखीन असं सापडलं. सो चौथी केस घेतो. प्रश्न टोटल रॉंग होतं. प्रश्नात मिसप्रिंटिंग होती, रॉंग होती आणि रॉंग होतं. आणि मुलांच्याही काही लक्षात नाही आला की रॉंग आहे काय आहे. तर प्रश्न रॉंग आहे. तर त्याच व्हॅल्यूला घेऊन, रॉंग व्हॅल्यूजला घेऊन मुलांनी सोडवलं, सॉल्व केलं. क्यू म्हणजे सोल्युशन बिचारा निघालाच नाही, रॉंग निघाला. तर सोल्युशन रॉंग निघाला. प्रश्नही रॉंग होतं आणि सोल्युशनही रॉंग निघाला. तर याच्यात काय होईल मग? याच्यात मार्किंग सिस्टीम अशी नाही आहे रॉंग द्यायचं. याच्यात आम्हाला फुल मार्क द्यावा लागते. काहून की चूक आमची आहे. प्रश्न काहून चुकीचं लिहिलं म्हणून तुम्ही विचारणार, म्हणून आम्हाला मार्क पूर्ण द्यावं लागते. म्हणून प्रश्नपत्रिकेत प्रश्न लिहून येतात पोरं. प्रश्न क्रमांकही लिहिलं आणि तो प्रश्न रॉंग असला तर तुम्हाला फुल वेटेज भेटून जाते 4 पैकी 4. म्हणून खूपदा प्रश्नाचे क्रमांकच लिहून येतात पोरं. तर अशी परिस्थिती इथं घडली आहे. तर हे आहे तुमच्या P इम्प्लाइज क्यूच्या 4 पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज. याच्या पलीकडे कोणतीच व्हॅल्यू नाही.
म्हटलं. तर याच्यातही लक्षात ठेवासाठी ऑड मॅन इज द बेस्ट सिस्टीम. तर हे ऑड मॅन आहे, एखादीच लक्षात ठेवा, बाकी आपण उलट करत जाऊ. तर ऑड मॅन कसं लक्षात ठेवायचं ऐका. P implies Q म्हणजे इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन इज फॉल्स. हे जे अंग्रेजवाला आहे की नाही ते ऑड मॅन, तो लक्षात ठेवा. P implies Q is false. म्हटलं इफ अँड ओनली P is true. P is true या P ला एंटीसिडेंट म्हणतात, हायपोथेसिस म्हणतात, गिवन म्हणतात. ठीक आहे. P is true and consequent Q is false. Q is false. याला कॉन्सिक्वेंट म्हणतात, याला रिझल्ट म्हणतात, कन्क्लुजन म्हणतात. जर P ट्रू असलं आणि Q फॉल्स असलं तर याच्या इम्प्लिकेशनचं उत्तर तुम्हाला फॉल्स लिहावं लागेल. हे आहे तुमचं अंग्रेजवाला आन्सर आणि बाकीचे आन्सर अपोजिट राहणार. आता शेवटचं कंपाऊंड स्टेटमेंट पहा. डबल इम्प्लिकेशन. P डबल इम्प्लाइज Q. मी आता डबल इम्प्लाइज म्हणजे काय याचं छोटंसं उदाहरण पहिले दिलं होतं. पहिले P इम्प्लाइज Q याचा अर्थ हे समजा घर आहे, ही शाळा आहे. घरून शाळेत जाणे याले म्हणतात P इम्प्लाइज Q. वन वे ट्रॉफिक आहे. आता शाळेतून घरी येणे याले म्हणतात Q इम्प्लाइज P. आणि हे दोन्ही मिळवले तर हे बनते P डबल इम्प्लाइज Q. ऐका. शाळेतून हे घर, हे शाळा. घरून शाळेत जाणे आणि शाळेतून वापस घरी येणे याला म्हणतात डबल इम्प्लाइज. आता हे डबल इम्प्लाइज अशा पद्धतीनेच बनलेलं आहे. तर परंतु इम्प्लाइजचा चिन्ह आहे आपण अशा या दिशेनंच लावतो. हे जे आहे हे प्रकार नाही लावत, आपण याला असं लिहितो Q इम्प्लाइज P असा लिहितो. म्हणजेच आता P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P या दोघांना मिळवलं तर आपण हे बनवतो P डबल इम्प्लाइज Q. म्हटलं. तर आता याची व्हॅल्यू पाहू. आता याची व्हॅल्यू पाहायची आहे तर तुम्हाला पहिले याची व्हॅल्यू सांगायला लागेल आणि मग याची व्हॅल्यू सांगायला लागेल. मागच्या फॉर्म्युल्यामध्ये मी शिकवलं आहे याची व्हॅल्यू कशी लिहायची. याचं ट्रूथ टेबल बनवलंच होतं मी. पण ट्रूथ टेबल नका बनवू. ट्रूथ टेबलमध्ये जे खास अंग्रेजवाली व्हॅल्यू आहे ते मला सांगा. याची या दोघांची हे इम्प्लाइज आहे आणि हे इम्प्लाइज आहे आणि हे दोन्ही मिळूनच आपलं हे बनणं आहे. ठीक आहे. तर याची व्हॅल्यू आत्ताच शिकवली आहे, याचा फॉर्म्युला लिहून दिलं होतं मी. हे दुसरं आहे. तर P जर ट्रू असलं आणि Q जर फॉल्स असलं असं मी इथं अंग्रेजवाला व्हॅल्यू जे लिहून दिली. P जर ट्रू असलं Q फॉल्स असलं त्याचं उत्तर फॉल्स येते. हे मागच्या कंटेंटमध्ये शिकवलं आहे. तर ऐका. बोला. P जर ट्रू असलं हे 4 लाईन असतात. ठीक आहे. हे सांगतो. तर पहिले हे रिपीट करतो. हे 4 अलग अलग पॉसिबिलिटीज आहे ऑफ द टू स्टेटमेंट्स P अँड Q. ठीक आहे. P आणि Q वास्तविक स्टेटमेंट्स आहे अलग अलग. कोणते आहे माहीत नाही म्हणून तर हनुमानजीने पहाड उचलून आणलं होतं. हे आपल्या पहाडासारखंच आहे. संजीवनी मोठी माहीत नव्हती, आणलं. तर मलाही काही माहीत नाही म्हणून मी पहाड तुम्हाला सांगत आहे. P आणि Q छोटे छोटे स्टेटमेंट्स आहे. ते कधी कधी ट्रू राहील, दोन्ही ट्रू राहू शकते. मला काय माहीत कोण आहे काय. जर तुम्हाला स्टेटमेंट दिले नाही, लिहिले नाही, पहिला ट्रू राहू शकते, दुसरं फॉल्स राहू शकते. पहिलं फॉल्स राहू शकते, दुसरं ट्रू राहू शकते. दीज आर द ट्रूथ व्हॅल्यूज. अलग अलग उदाहरणात अलग अलग सापडणार आहे तुम्हाला. अँड दोन्ही फॉल्ससुद्धा राहू शकते. परंतु याच्या पलीकडे, या 4च्या पलीकडे कोणतेच असं पेअर ऑफ स्टेटमेंट तुम्हाला ट्रूथ व्हॅल्यूज सापडणार नाही. ठीक आहे. चला आपण आपला मेन मुद्दा घेऊ. सो हे P इम्प्लाइज Qचा आन्सर पहिले लिहिलं होतं आपण अंग्रेजवाला. तर P ट्रू असलं, हे बघा ही लाईन आहे, आणि Q फॉल्स असलं तर याचं उत्तर तुम्ही फॉल्स द्यायचं. हे आहे तुमचं अंग्रेजवाला P इम्प्लाइज Qचा आन्सर. परंतु हे तर उलट आहे. याची सिस्टीम यायला लावा. म्हणजेच काय, पहिलं ट्रू असलं पाहिजे, दुसरं फॉल्स असलं पाहिजे, तर उत्तर किती राहील फॉल्स. पहिलं ट्रू असलं पाहिजे, दुसरं फॉल्स,
तर उत्तर पण पहिले तर हे आहे, पहिला ट्रू असलं पाहिजे, दुसरं फॉल्स असलं पाहिजे, तर याचं उत्तर फॉल्स हे आहे तुमचा अंग्रेजवाला आन्सर. पण इथं पहिले कोण बनलं? शाळा. हे घर नंतर येते. तर क्यू ट्रू पाहिजे. अरे फॉर्म्युला हेच राहणार, लक्षात ठेवा. तर फॉर्म्युला हेच राहील, इम्प्लाइज कोणताही असो, जागा कोणी घेऊ, असं उलटं सीधं काही केलं चालते, परंतु आता पहिलं ट्रू असलं पाहिजे, दुसरं फॉल्स असलं पाहिजे, उत्तर फॉल्स लिहायचं, असं इम्प्लिकेशनचं फॉर्म्युला आहे, अंग्रेजवाला फॉर्म्युला. तर पहिलं ट्रू असलं पाहिजे. पहा मला क्यू ट्रू कुठं आहे? क्यू ट्रू इथं 2 ठिकाणी आहे. दुसरं फॉल्स असलं पाहिजे, दुसरं हे आहे दुसरं. तर दुसरं हे पहा, पहिलं ट्रू, दुसरं फॉल्स, हे इथं आहे पहा, या लाईनमध्ये. या लाईनमध्ये नाही, क्यू ट्रू असलं पाहिजे आणि पी फॉल्स असलं पाहिजे, पी फॉल्स. याचा आन्सर तुम्हाला फॉल्स द्यावा लागला. तर हे पहिलंवाला जो एफ आहे तो याचा आन्सर, दुसरावाला जो एफ आहे तो याचा आन्सर. पण दोन्ही मिळून मी सांगितलं आहे, घरून शाळेत जाणे आणि शाळेतून घरी येणे याला मिळून डबल इम्प्लिकेशन बनते. तर हे दोन्ही याचे उत्तर आहे. मग बाकीच्या सर काय करायचं? तर बाकीच्या मागच्या इम्प्लिकेशनमध्ये टेबलमध्ये काय लिहिलं होतं? ट्रू ट्रू अपोजिट. आता हे आहे याची शिष्टी. डबल इम्प्लिकेशनचं जे उत्तर आहे तो असा आहे. नाव हाऊ टू रिमेंबर. पहा इथं हे आणि हे 2 ट्रू आहे, 2 फॉल्स आहे. तर 2 सारख्या ट्रूथ व्हॅल्यूज असल्या, 2 सारख्या, बोला, दोन्ही ट्रू असलं तरी ट्रू, दोन्ही फॉल्स असलं तरी ट्रू. तर दोन्ही सारख्या ट्रूथ व्हॅल्यूज असल्या पी आणि क्यूच्या, तर यांचं उत्तर ट्रू लिहायचा. यांना मी थोडंसं अंग्रेज मानतो. या वेळेला माझ्या वर्गात 2 अंग्रेज आहेत. दोन्हीकडे लक्ष नाही, किंवा हे लक्षात ठेवा, कसंही ठेवा, एक ठेवा, एक तर दोन्ही सेम ट्रूथ व्हॅल्यू असली पी क्यूची, बोला ट्रू ट्रू फॉल्स फॉल्स, तर याचे उत्तर काय लिहायचं? ट्रू. यालाच मी अंग्रेजचा फॉर्म्युला बनवला आहे. ऐका, डबल इम्प्लिकेशन इज ट्रू. डबल इम्प्लिकेशन इज ट्रू इफ अँड ओनली बोथ ऑफ इट्स इम्प्लिकेंट्स, याचे जे तुकडे आहे की नाही पी क्यू, यांना इम्प्लिकेंट्स म्हणतात. पी अँड क्यू हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यूज. हे पहा, सेम ट्रूथ व्हॅल्यूज, यांच्या दोघांच्या सेम ट्रूथ व्हॅल्यूज. किंवा उलट लक्षात ठेवा, जर अपोजिट ट्रूथ व्हॅल्यूज असले तर फॉल्स लिहू. पण काहीतरी एकच ठेवा ना. पुस्तकातही असंच आहे. तुम्ही या अंग्रेजला प्रिफर करा आणि अशा पद्धतीनं 5 कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूज लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे. हाऊ व्हाय द टेबल इज रिटन? बिकॉज पी अँड क्यू आर 2 डिफरंट स्टेटमेंट्स. हजारो स्टेटमेंट्स आहेत. आता कोणाची व्हॅल्यू काय काही सांगता नाही. कोणत्या पेअर ऑफ स्टेटमेंटची हे राहील, एखाद्या पेअर ऑफ स्टेटमेंटची हे ट्रूथ व्हॅल्यू राहील, एखाद्या पेअर ऑफ स्टेटमेंटची हे राहील, किंवा एखाद्याची हे राहील. म्हणून आपण हे पूर्ण हनुमानजी सारखं पाडच आणून ठेवलं आहे. ठीक आहे. आता उद्या आपण हेच कंपाऊंड स्टेटमेंट नाही, तसे तर 2 किंवा 2 ऑर मोर कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑर मोर स्टेटमेंट्स इज कॉल्ड कंपाऊंड स्टेटमेंट. तर सध्या तर हे जे आहे फॉर्म्युलेवाले कंपाऊंड स्टेटमेंट आहे. कंपाऊंड स्टेटमेंट खूप सारे आहेत. तर आपण उद्या त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज किंवा त्यांच्या ट्रूथ टेबलच्या बाबतीत पाहू.